आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। माजी खासदार राजन विचारे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राजनजी, ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। मुंब्रा स्थानकादरम्यान ही घटना घडलेली होती। 10 प्रवासी या रेल्वेमधून पडले होते। 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। बचाव कार्य अजूनही सुरू आहे। काय तुम्ही सांगाल? मला वाटतं आज ज्या काही फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजेत, कारण तुम्ही बघितलं असेल मुंबईला जाणारा मुंबई टू म्हणजे समजा कल्याणपर्यंत जो प्रवास असतो त्या ठिकाणी लोकल फुल झाल्यामुळे मग अशा गाड्यांमध्ये बसून ते लोक प्रवास करतात आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं रेल्वेतून पडून म्हणजे गर्दीच्या वेळेला हे पडून मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि दरवेळेला असं काही ना काहीतरी होत असं दिवसाला प्रत्येक रेल्वे स्टेशन मध्ये 5 ते 7 लोकांचा मृत्यू या संबंध गर्दीच्या मुळे त्या ठिकाणी होतो आणि म्हणजे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात। तर त्यामुळे हे फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी मला वाटतं रेल्वेकडे आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो, परंतु काय त्याला हे मिळत नाही आणि म्हणून असे प्रकार घडतायत। त्यामुळे रेल्वे मंत्र्यांना माझं निवेदन आहे की आपण ही जी लाईफलाईन आहे या ठिकाणी लक्ष द्यावं, कारण शेवटी ह्या रेल्वे मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे जेव्हा फुल झाल्यानंतर जे प्रवासी आहेत हे जे कल्याण समजा मुंबईवरनं सीएसटी वरनं कल्याण असेल किंवा पुणे असेल त्या एक्सप्रेस वे मधून प्रवास करताना अशा वेळेला हे जर असा प्रकार झाला असेल ही दुर्दैवी बाब आहे। नक्कीच राजन विचारजी, तुम्ही काय मागणी कराल? कारण तुमची अशी मागणी जरी असली की फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे, मात्र आता जी दुर्घटना घडलेली ती अत्यंत भयानक अशी आहे, कारण अशा प्रकारे जर स्थानकांमध्ये रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होत असेल तर ती चिंताजनक बाब आहे। मला असं वाटतं की आपण मोठमोठे जे प्रकल्प आपण घेतो, आज सर्वसामान्यांना काय पाहिजे तर जी काही मुंबईची लाईफलाईन आहे ही खऱ्या गोष्टीने इकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे। आज तुम्ही मेट्रो करताय, समृद्धी महामार्ग करताय किंवा ती जी बुलेट ट्रेन करताय, तर ह्यामध्ये हे न करता मला वाटतं ह्या फ्रिक्वेन्सी जर वाढवण्याचं जर त्या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासूनची जी मागणी आहे ती जर मला वाटतं त्या रेल्वेने जर लक्ष घातलं तर असे प्रकार इथे होणार नाही। नक्कीच राजन विचारजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर मध्य रेल्वेवरील लोकलच्या ज्या किंवा गाड्यांच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, संख्या आहे गाड्यांची, ती वाढवली पाहिजे अशी मागणी राजन विचारे माजी खासदार यांनी केलेली आहे। कारण अनेकदा सीएसएमटी वरून अनेक प्रवासी एक्सप्रेस मधून प्रवास करत असतात, कारण लोकलच्या फेऱ्या कमी असतात किंवा लोकल मिळत नाहीत आणि त्यामुळे एक्सप्रेस मध्ये देखील प्रवाशांची गर्दी वाढलेली असते आणि अशा जर दुर्घटना टाळायच्या असतील तर लोकलच्या किंवा रेल्वे गाड्यांची संख्या जी आहे ती वाढवण्याची गरज आहे अशी मागणी राजन विचारे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आता सध्या आपण ही मुंब्रा स्थानकादरम्यानची दृश्य पाहतोय।